नमस्कार, आपण पाहत आहात GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। दिनांक 16/6/2026 रोजी श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांना गोपनीय माहिती मिळाली की श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत वार्ड क्रमांक 2 परिसरात लकी खानावळजवळ 2 इसम हे त्यांचे ताब्यातील मोटरसायकल कमरेला कत्ती लावून फिरत आहे अशी माहिती मिळताच श्री सोमनाथ वाकचौरे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी कार्यालयीन पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे व पोलीस संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाडे यांना सदर घटनेची खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले। नमूद पोलीस अंमलदार यांनी तात्काळ श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वार्ड नंबर 2 चौकी येथील पोलीस चौकीमधील पोलीस हेड कॉन्स्टेबल त्रिभुवन व पोलीस कॉन्स्टेबल धनंजय वाघमारे व पंच यांना बातमीतील हकीकत समजावून सांगून तात्काळ बातमीतील ठिकाणी रवाना झाले। सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता सदर बातमीतील संशयित 2 इसम हे हिरो एक्स्ट्रीम मोटरसायकलवर क्रमांक 1 MH 17 CN 9531 यावर बसलेले दिसताच त्यांचे वर छापा टाकून त्यांचे नाव गाव विचारले असता क्रमांक 1 जाफर करीम शेख वय 36 वर्षे राहणार बजरंग चौक श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, 2 शाहरुख निसार पठाण वय 33 वर्षे राहणार वार्ड नंबर 2 श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले। तसेच त्यांच्याकडील मिळालेल्या वस्तूंचा पंचनामा करून वस्तू जप्त करण्यात आल्या असून दोन्ही इसमांविरुद्ध विनापरवाना धारदार शस्त्र बेकायदा स्वतःचे कब्जात बाळगले म्हणून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुRN 579/2026 कलम 4/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करत आहे। प्रतिनिधी मतीन शेख। अशाच ठळक घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। GST न्यूज आवाज महाराष्ट्राचा। दिनांक 16 जून 2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर साहेब यांच्या पथकाने श्रीरामपूर शहरामध्ये एका कॉम्बिंग दरम्यान 2 आरोपींविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार कारवाई केलेली आहे। त्यांच्या ताब्यातून 2 कत्त्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। त्यांची गाडी जप्त करण्यात आलेली आहे। मोहरम उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे। रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्याकडून हे शस्त्र जप्त केलेलं आहे। यापुढे पण या कारवाया अशाच सुरू राहणार आहेत।